शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पद्धतीचा पाऊस हा होणार आहे. सविस्तर माहितीसाठी आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात, गावात पावसाची काय परिस्थिती असणार आहे. कारण हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. रविवारी 5 जुलै आणि सोमवार 6 जुलै. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगत आहोत. आपण जर सर्वात आधी मनसर, त्याचबरोबर मनसरनंतर जर जुन्नर, कर्जत, कोळगाव, बदलापूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पेण, अलिबाग हा संपूर्ण परिसर जर बघितला तर रविवारी 5 जुलैला या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर ढवळपुरी, राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगर, इकडं खाली शिरूर हा जर संपूर्ण परिसर बघितला तर या पावसामध्ये पाऊस तर होणारच आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर वैजापूर, खिरडी, गंगापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर शेवगाव, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली, जामनेर, जळगाव, भुसावळ हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये जळगाव, भुसावळ, जामनेर, बोदवडमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस होईल. पण शेवगाव, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली हा जर परिसर बघितला तर या गावात चांगला पाऊस आहे. खामगावमध्ये देखील चांगला पाऊस आहे रविवारी 5 जुलैला. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर कारण काय असतं, शेतकरी कमेंट करतात की सर यामध्ये पाऊस नाही पडला, तिकडं पाऊस नाही पडला. पण शेतकरी मित्रांनो, आपण वेळेसहित म्हणजे किती वाजता पाऊस होतोय, काय होतोय हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये देत असतो. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. मालेगाव, वाशिम, परतूर हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागामध्ये देखील रिमझिम पाऊस होणार आहे. आता इथे बघूया आपण दिवसभरामध्ये इथे वाशिम, मालेगावमध्ये बदल होतोय का. पण कुठलाही बदल आपल्याला जास्त काय पाऊस या भागामध्ये देखील दिसत नाहीये. पुसदमध्ये देखील, अर्नीमध्ये, यवतमाळमध्ये देखील त्याच पद्धतीनं पाऊस असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर नागपूर परिसर जर बघितला, नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, गोंदिया, त्याचबरोबर साकोली, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चिंबूरमध्ये जर आपण बघितलं तर रिमझिम पाऊस चिंबूर, चंद्रपूर, वरारा या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून जा. आपण जर उमरखेड परिसर जर बघितला तर दुपारी 2च्या सुमारास आणि पुढे देखील या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा जो पाऊस आहे इथे आपण बघू शकता, भोकर, नांदेड या परिसरात हा पाऊस असणार आहे का. इथे जर आपण बघितलं तर या परिसरात फक्त रिमझिम पाऊस सकाळी सकाळी होऊ शकतो. बाकी दिवसभर पूर्ण नांदेड, भोकर, पेठ, उमरी तर या परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे किंवा रिमझिम पाऊस सकाळी सकाळी 8 वाजता होऊ शकतो. आपण जर परभणी, पूर्णा, त्याचबरोबर शेलू, परतूर, माजलगाव, परतूर, त्याचबरोबर अंबड, गेवराई हा परिसर बघितला तर इथे देखील रिमझिम पाऊस होऊ शकतो. जास्त काय पाऊस या भागात नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण बघूया आता वातावरणामध्ये अजून. आपण जर पैठण परिसर बघितला, घोडेगाव परिसर बघितला, राहुरी परिसर बघितला, त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर बघितला तर या भागात चांगला पाऊस आहे. सकाळी सकाळीच या पावसाला सुरुवात होणार आहे रविवारी 5 जुलैला. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. खास करून जुन्नरमध्ये चांगला पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे आपण आता अलिबाग, नागठाणे, त्याचबरोबर लोणावळा, मुरुड, जंजिरा, माणगाव, मंडणगड, हरिहरेश्वर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. आता सोमवारी 6 जुलैला जर आपण बघितलं तर पहाटे 4 वाजताच नाशिक परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 6 जुलैला होणार आहे. नाशिकमध्ये पेठ, त्याचबरोबर दिंडोरी, निफाड, मनमाड, चांदवड, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, नामपूर, सटाणा या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण,
त्याचबरोबर गंगापूर, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोले हा परिसर बघितला तर या भागात देखील सकाळीच पावसाला या भागात सुरुवात होणार आहे आणि हा जो पाऊस असणार आहे हा वाढत जाणार आहे. दिवसभर देखील हा पाऊस असू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सोमवारी 6 जुलैला आपण जर कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोले, सिन्नर हा परिसर बघितला तर या भागामध्ये म्हणजे तिकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत खिर्डी, गंगापूर या पट्ट्यापर्यंत जोरदार पाऊस असणार आहे. खास करून चाळीसगाव परिसर जर बघितला, चाळीसगाव परिसरामध्ये जवळजवळ 60 ते 62 mm इतका पाऊस चाळीसगावमध्ये होणार आहे. तो कधी? सोमवारी 6 जुलैला 2च्या सुमारास. त्याचबरोबर कन्नड, त्याचबरोबर नांदगाव, मालेगाव, नामपूर, पाचोरा हे आजूबाजूचे शहरं आहेत. या शहरांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. कारण चाळीसगावमध्ये जास्त प्रमाणात पाऊस असला म्हणल्यावर कडाने देखील जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आपण जर शेवगाव परिसर जर बघितला तर शेवगावमध्ये देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. शेवगाव, पाचोरा या भागात देखील पाऊस असणार आहे. म्हणजे चाळीसगावमधून तो पाऊस शेवगावला जाणार आहे. त्या शेवगावमध्ये देखील पाणीच पाणी होणार आहे. त्याचबरोबर आपण जर जामनेर, बोदवड, भुसावळ, जळगाव, यवल हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर संध्याकाळी जर बघितलं तर जळगाव, भुसावळ, यवल, जामनेर, बोदवड, रावेर, मरकापूर या परिसरामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, त्याचबरोबर निफाड, त्याचबरोबर येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी या परिसरात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 6 जुलैला होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुणीही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात जास्त पावसाची गरज आहे मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये. आपण या परिसरामध्ये बघूया सोमवारी 6 जुलैला काही भागात रेड अलर्ट आहे का. पण आपल्याला काही जास्त प्रमाणात काही या भागात पाऊस दिसत नाही. म्हणजे आहे सकाळी 6 वाजता जर बघितलं तर अंबड, जालना हा जर परिसर बघितला, परतूर, मंठा तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. बाकी छत्रपती संभाजीनगर झालं, फुलंब्री झालं या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, खास करून जर आपण अकोले, अकोट, अचलपूर, अमरावती हा जर परिसर बघितला तर येथे आपण बघू शकता आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण या परिसरात दिसत आहे. म्हणजे ढगाळ वातावरण असेल. ढगाळ वातावरण असलं म्हणजे पाऊस होतोच असं नाही. या भागात पाऊस नाही, सरळ सरळ सांगायचं झालं तर. शेतकरी मित्रांनो, आपण जर तुमसर, नागपूर, त्याचबरोबर भंडारा, साकोली, उमरेड, चिंबूर हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये देखील तुमसरमध्ये पाऊस आहे. म्हणजे कधी आहे तो पाऊस? सकाळीच या पावसाला सुरुवात होणार आहे. गोंदियामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. तर हा देखील अंदाज. आणि बाकी दुसरीकडे नागपूर, उमरेडमध्ये ढगाळ वातावरण सहसा असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण खाली जर आपण अहमदपूर, लातूर, उदगीर, धाराशिव हा जर परिसर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असेल. कुठलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात नाही आहे. बार्शी, पंढरपूर, सोलापूर, सांगोले, अक्कलकोट, नंदुरबार, इंदी, विजयपूर, दौंड, बारामती हा या संपूर्ण परिसरामध्ये हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, नाशिक, मनमाड, घोटी, बोईसर, मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस असणार आहे. खास करून आपण जर पुणे परिसर जर बघितला, पुण्यामध्ये काय आपल्याला जास्त पाऊस काही दिसत नाही. म्हणजे पाऊस असणार आहे पण रिमझिम पाऊस असेल, जास्त पाऊस पुण्यामध्ये देखील नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि या पावसामध्ये वादळी वातावरणाची जास्त शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा, सावध राहा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या हवामाना अंदाजाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते देखील नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.